जसं आपण पहिल्या होलीला आपण जी नावं घेतो, सोनार, तेली, लोहार, सुतार, कातिया, ही नावं आहेत, हे आपले पहिले पूर्व वंशज आहेत. त्या रानूगावचे मानकरी. नमस्कार मित्र हो, मी सौरभ चोगले शिमग्यातील आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज माझ्या रानवी गावातील ग्रामदेवता श्री वर्धनदेवी पालखीचा आज आगमन सोहळा असणार आहे. तर आज आहे होळी आणि नॉर्मली सगळ्याच ठिकाणी कोकणामध्ये होळीच्याच दिवशी पालखीचं आगमन होतं. काही गावांमध्ये फागपंचमी किंवा फागपंचमीनंतर लगेच, पण माझ्या गावामध्ये तर होळीच्या दिवशी पालखीचा आगमन सोहळा असतो. तर आज पालखी आगमन सोहळा आहे आणि आज रात्री म्हाडवल आणणार आहेत. सो आज रात्री आहे मोठ्या होमसाठी लागणारं जे झाड असतं, म्हाडवल असं त्याला म्हणतात, ते आज रात्रीसुद्धा आणायला जाणार आहेत. ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पालखी सजले, आता दुपारातला सुरुवात होते. आज आपली देवळातून पालखी शिमगोत्सव निमित्ताने गावामध्ये आगमन होणार आहे. आपल्या देवींची नाव आहेत वर्धन, मानाय, त्रिमुख, अत्राय आणि चंडिका. सजवलेली पालखी आज गावात निघताना प्रथमतः आपण मंदिराच्या भोवती 5 भोवऱ्या घेतल्या जातील. त्या भोवऱ्या मारून आपण इकडे सोनार भावाशी जाणार आहोत. सोनार भावाचं हे मान आहे. जसं आपण पहिल्या होलीला आपण जी नावं घेतो, सोनार, तेली, लोहार, सुतार, कातिया, ही नावं आहेत, हे आपले पहिले पूर्व वंशज आहेत. त्या रानूगावचे मानकरी. त्यांनी हे घडवलेली पालखी आहे आणि त्याचा आपण परंपरा ही जोपासत होतो. आणि सोनाराचा मान दिल्यानंतर पालखी माळावरून राऊंड मारत परत आपल्या भोकरीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येते. तिथे तो एक मान दिला जातो. तो मान देऊन गावकऱ्यातर्फे मान दिला जातो. नंतर तशीच गावात पालखी भोकरीच्या वाटेने सीधा पाकाडीने खाली जात जात साणेजवळ जाते. साणेजवळ आपली होली असते. त्या होलीच्या ठिकाणी आपण एक होलीला प्रदक्षिणा घालतो. ती प्रदक्षिणा घालून पालखी सानेवर जाते. व ती सानेवर गेल्यानंतर तिथे थोडं नाचलं जातं. नंतर तशीच पालखी खाली जात जात धुलवट आरत्या घेत धुलवटीच्या ठिकाणी जाते. धुलवटीच्या ठिकाणी तिथं मान दिला जातो. तो मान दिल्यानंतर 1-2 भोवऱ्या नाचल्या जातात पालखीच्या. तिथून परत येत पालखीचा आरतीचे मान घेत परत आपल्या मानावर येते. तिथून सभागृहामध्ये जाते. सभागृहामध्ये गेल्यानंतर थोडा वेळ तिथे स्थानपन्न होऊन त्या ठिकाणी देवीला नारळ वगैरे दिला जातो. त्यानंतर तिथून तेल्याचा मान आहे त्या ठिकाणी पालखी जाते. ते तेल्याचा मान दिल्यानंतर पालखी परत सभागृहामध्ये येते. ते सभागृहामध्ये आल्यानंतर आपण जे म्हाडवल असते ते गावकऱ्यांनी सांगितलेलं म्हाडवलीचं स्थान त्या ठिकाणी जाऊन ती म्हाडवल आणली जाते. म्हाडवल आणल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपण होम सजवला जातो. म्हाडवल आणतेवेळी 2 घंटा वगैरे आपण पूजा होते. 5 मानकरी त्याला आपण ते 5 कुऱ्हाडीचे घाव मारले जातात आणि ते म्हाडवल तोडली जाते. ते तोडल्यानंतर मंडळी एकत्र येऊन आम्ही ते
तिला नाचवत नाचवत आम्ही आमच्या होमापर्यंत आणतो. होमावर आणल्यानंतर मग होम सजवला जातो. होम सजल्यानंतर जिथं स्थानापन झालेली पालखी असते तिला साडीवर आणली जाते. त्यानंतर मग ती होमाच्या वाटली 5 प्रदक्षिणा मारते. होम जेवढे प्रज्वलित होतो तिथे प्रज्वलित झाल्यानंतर होम शांत होईपर्यंत तिला आम्ही साडीवर थांबवतो. तिला होम शांत झाला की नंतर थोडं आपलं 5 बोऱ्याचं प्रदक्षिणा घेतो आणि मग तिथे नाचवलं जाते. अर्धा 1 तास नाचवतो आम्ही आणि त्या दिवशी आम्ही शिंगामी आणि नंतर पालखी सानेवर बसते. इथपर्यंत आज पहिल्या दिवसाचा हे असतो. दुसऱ्या दिवसानंतर आपण भद्रेचा होम असतो, तो 12 नंतर असतो. आता देवळातून पालखीचं आगमन होत आहे. मंदिरातून पालखीचं आगमन झालंय. डाव्या बाजूने मंदिराभोवती पालखी 5 फेऱ्या मारेल. तर मित्रांनो, आता पहिल्या मानाच्या इथे पालखी आलेली आहे. सोनारबावाचा मान आहे तिथे आता पहिली पालखी आलेली आहे. ह्या दुसऱ्या ठिकाणी आता आरतीसाठी थांबले आहे. मानसुद्धा आहे तिथे आणि अशीच मागच्या बाजूने आली मैदानातून आणि इकडे थांबली दुसऱ्या मानासाठी. पहिला तिकडचा मान झाला पूर्ण सोनार भावाचा आणि इकडे आली आणि अशीच ह्या मार्गाने ह्या रस्त्यावरून इकडे जाणाऱ्या बौद्धवाडी मार्गातून जाणारे अशी पुढे सुद्धा तिकडे एक मान आहे आणि तसे मग डागेनी जाणार खाली गावात. आज पहिला होम आहे इकडे, मोठा होम. आणि पालखीचं आगमन झालंय गावात. आरती आणि पूजन होते त्यासाठी आता पालखी थांबले तिकडे. पालखी तिकडे थांबले. असती प्रत्येकाची आरती घेत आपल्या खाली एक शेत आहे. त्या शेतामध्ये जाऊन ती पालखी ते मानाचा नाच घेईल. तिथून परत ती परतीच्या प्रवासाला लागेल. इकडून येताना परत ती पालखी आपल्या ह्या सभागृह आहे चोगल्यांचा, त्या सभागृहात स्थानापन्न होईल. 5-10 मिनटं तिथे थांबेल. त्यानंतर तिथे पूजा अर्चा होईल. पूजा अर्चा झाल्यानंतर परत पालखी ह्याच मार्गाने अशीच आपल्या ह्या मंदिरावर येईल. तिथे एक मान आहे, त्या मानाचा तिथे मान दिला जाईल. त्यानंतर परत पालखी आपल्याकडून परत सभागृहांच्या चोगल्यांच्या सभागृहात परत जाईल. पालखी तिथे स्थानापन्न होईल.
त्यानंतर सगळी मंडळी ती माडवळीसाठी जातील व तिथे गावकऱ्यांची माडवळ ठेवली असते, ठरवलेली असते. त्या माडवळीला जातो आम्ही, त्याची पूजा वगैरे सगळी पूजा करतो. त्यानंतर ती तोडली जाते. ती मग नाचवत आमच्या साण्यावर येते. जी समोर आमची साहन आहे, त्या साहण्यावरती आमची माडवळ आणली जाते. त्यानंतर तिथे सगळे एकत्र येऊन आम्ही एक मोठा एक होम तयार करतो. होम तयार झाल्यानंतर मग परत ती पालखी ज्या साण्यावर समारात थांबलेली असते तिथून ती पालखी आम्ही साण्यावर आणतो. साण्यावर स्थानापन करतो आणि मग तिथे आमचे 5 मानकरी असतात ते गण म्हणत पूर्ण गण घेऊन म्हटला जातो होमा वाटला. पालखी आता धुलवटीवर आले. व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, पालखी आगमन सोहळा झाला आहे आणि आता पालखी बसलेली आहे सभागृहामध्ये. आणि आता थोड्या वेळात म्हाडवळ आणायला जातील. तर पालखी सभागृहामध्येच राहणार आहे. आता तिकडे म्हाडवळ आणायला जातील आणि म्हाडवळ सानेवरती आणणार आहे. आणि म्हाडवळ आणल्यानंतर होम सजवला जाईल आणि हा होम सजवल्यानंतर पालखीला सभागृहातून सानेवरती नेले जाईल. आणि होम पेटवण्या अगोदर होमाभोवती 5 फेऱ्या मारतील ढोल वाजवत. आणि ढोल वाजवताना गण म्हटला जातो. सो आणि तो गण सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, माडवळ आणायला निघालोय. आता समोर ढोले आहे, पाठून येते मंडळी. इकडं माडवळ तोडतायत आता. माडवळ लावून घेत आहेत. हा माडवळ लावल्यानंतर सोबत शेवरी पण टाकतील ही इकडची. शेवरी आणि माडवळ लावून घेतलाय. पेंडी भारे लावायला हे काय लगेच लावून होतील, पण हा मेन आहे. तरी अजून टाइम जाईल, हा सगळा बुजवायला पण लागेल ना.
मित्रांनो आता पालखी सभागृहातून निघते. 11:15 वाजलेत रात्रीचे. आता सानेवर जाते पालखी.